सो हे गाईज वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. आज 7वा दिवस आहे NSS कॅम्पचा आणि आज आमची पॅकअप होणार आहे. जसं की आताशी आम्ही थोड्या वेळात निघणारच आहे 10 वाजेपर्यंत. तर अजून काही टेम्पो विम्पो आला नाही आहे. किचनमधले सगळे सामान बिमान काढून झालं आमचं. तर जस्ट आम्ही किचनचं सामान सबमिट म्हणजे आपलं घेणार आणि तसं टेम्पोमध्ये टाकणार, बस येणार आणि आम्ही तसंच निघणार आमच्या कॉलेजकडं. तर तुम्हाला दाखवतो काय काय होईन आता विषय. तर पूर्ण 7 दिवसाचे ब्लॉग तर टाकणारच आहे. तर ते पण टाकतो की ना काय झालं लास्टपर्यंत. तर ठीक आहे. तर चला आताशी टेम्पो तर आला आहे. आताशी सध्या तर टेम्पो आला आहे. आता जस्ट सामान भरते ते आणि हे सामान भरून झालं की मग आम्ही बसमध्ये बसून निघणार आहे. आंघोळ बिंघोळचं काय करणार नाही मी आता सध्या तरी, डायरेक्टली घरी जाऊन करणार. सो गाईज टाईम जवळ आला आहे तशी जायचं आमचा जायचं म्हणजे आम्ही जगातून जायचं नाही, इथून जायचा. तर काय म्हणजे तू बरंच काम केलं. याने तू काय बांबू खायला आलाय काय? मी बांबू वाटायला आलोय. बांबू वाटायला कमी पडला तर माझ्याकडे पण एक कसं वाटतंय खाऊन? म्हणजे काय काय बोलायचं तुला? बांबू खाते अजून काय. छान चालू आहे NSSचा ट्रिप. डन. सबसे ज्यादा मजा मैंने किया है. काय वाटलं तुला आताची NSS कॅम्पला येऊन? कॅम्प बघा मी या जागेवर परत येणार, पण कॅम्पला परत कधी नाही येणार. म्हणजे सांग टीचर आहेत, रिव्ह्यू परत सांगतो कधीतरी. नाही लय मजा आली. काय कॅम्प होता, सगळ्यांनी युनिटी बिल्ड केली. वाह क्या एक्टिंग कर रहा है. चंची मारली. बिचारा चंद. आय हाय हाय. चंद इकडे इकडे चंद. एक मिनिट इधर वीडियो निकल रही है. इधर चंद की जो मारी है आय हाय. बाद में हंसाने को मैं ही आया. खुद वीडियो दिखा दी. खुश हो गया साला. मजा आ गया. गाइस आमचा आज शेवटचा दिवस आहे. आम्ही पुढच्या 15 मिनिटात निघणार आहे. तर खूप एन्जॉय केला आम्ही. शेवटचा दिवस जरा खराब होता. खूप पिली. शेवटचा दिवस जरा विचित्र होता. पण लागली जरा तरी आम्ही एन्जॉय केले मस्त. आता 15 मिनिटात आम्ही निघणार आहे पुढच्या. आणि थोडे दिवस आम्ही हे सगळ्या गोष्टी मिस करणार आहे, कारण की आम्हाला इतकी सवय झाली होती. मस्त मित्र झाले ते सगळे. मित्र झाले होते सगळ्यांनी सगळे. चांगलं ऑलमोस्ट सगळ्यांनी गेडच आहे कमी केली त्याच्यासोबत. शाळेतले पोरं स्वतःहून येऊन हरभरे बिरं द्यायचे, चॉकलेट द्यायचे, मस्त मजा. पोरं चांगली होती. पोरं चांगले होते. सवय झाली गावकरी होती. चांगले होते. बाबांना मी बाय बोलून आलो होतो दुकान. बाबांचं दुकान नसलं असतं ना भाई मी तर राहिलो बाबाने, नसतो. तात्या खरं सांगतो. तात्यांचं तर त्या करा बी करा न्यायला तिकडं, तरी आमच्याकडे इकडं एक नागारा आहे. तर आम्हाला काही फरक पडत नाही. किती बी समोर येऊ दे त्यांना एकटा वास. आणू का उचलून? ती गेली रूमवर. अरे आपल्याला काही कमी आहे का? हा भाऊ. अरे मॅडमने आमची लई शाळा केली. मोठा स्पीकर त्यांच्या गाडीत घेऊन गेली. पण आमचे साहिल भाऊ बोलते सबको बोलते डायरेक्ट स्पेअर पार्ट काढलाय डायरेक्ट चारपाट काढलाय. कसं आहे हा? कसं आहे हात ते? झापूक झुपूक कनेक्ट केलं राव. कनेक्ट केलं ना. कसं आहे? बसमध्ये चल मग मी दुसरीकडे जातो आता. MZ आहे. तर कसं झापूक झुपूक. मग भाऊ कसं वाटला कॅम्प? एकदम चांगला वाटलाय मला. आणि 10-12 किलो मटण घेऊन येणार आहे. 10-12 मस्त पैकी घरी गेलोय, मस्त खाणार आहे आणि एन्जॉय करणार आहे. विशेष वाट. मग भावा तुला NSS कॅम्प कसा वाटला? बहुत मस्त मजा आ गया आज. काय वेगळं वाटलं का? भाई लाइफ ही चेंज हो गई मेरी. इधर लाइफ ही चेंज हो गई. साला पहिले मैं ज्यादा कुछ नहीं बोलूंगा, पर इतना बोलूंगा मेरा घर सबसे प्यारा है भाई. पहले जाके घर के हाँ सामने वो तो मैं भी बोल सकता हूँ. ये करूंगा, मैं चूमूंगा उसकी लादी मैं पहले. अरे तुला काय नाही भाऊ, जेवढं झालं तेवढं बस. हराळची फाटली. लय मस्त कॅम्प झाला. तुझ्यासारखा मित्र भेटला मस्त. सवाद ब्रो. संवाद ब्रो आपला रिव्ह्यू चालू आहे. आपल्याला जायचंय आता. काय तू पुण्यामध्ये दाखवतो का मला? हा हा. अरे मस्त काय नाही, चिकन सगळं फन झालंय. आता जायचंय आपल्याला. सगळं तयारी झालेली आहे. कपडे बदलेत, फक्त निघायचं आता. घरी जाऊन झोपायचं बस. फन करत. काय मिस करशील का इथलं? इकडे 7 दिवस नाही आलो. नजारा इकडचा, बाकी काय विषय नाही. इथं फॅमिली फ्रेंडली 7 दिवस
फक्त मी मिस करणार, बाकी काहीच नाही. ब्लॉगर का ओपिनियन लेते हैं काय ब्लॉग अपना ओपिनियन दो भाई ब्लॉगर का ओपिनियन चाहिए ही है. आता इथं येऊन तर खूप मजा आली. हो चांगले मित्र पण झाले. हो. त्यांना मिस करीन. हो. बाकी गोष्ट काय नाही की मिस करण्यासारखं. हो बस एवढंच बोलतो. हो जय महाराष्ट्र. बस. चला. चला सगळ्यात भारी मग इथलं काय मिस करशील? इथलं भावा खूप सारे नेते बनवले, नेते होते कट हा. खूप सारे मित्र बनवलेत, काही कन्फेशन्स होते तेही झालेत, भांडणं झाली आहेत, मैत्री झाली आहे. कॅम्प खूप भारी होता. या कॅम्पमध्ये खूप काही शिकायलाही भेटलं आणि खूप सारे नाते नाही का आपण म्हणू शकतो की खरं रूप सगळ्यांचं कळालं आपल्याला. खूप सारे कन्फेशन्स झालेत, खूप सारी मैत्री झाली आहे. माझे स्वतःचे खूप सारे मित्र झालेत. किती जणांची इन्स्टा आयडी भेटली ते पण सांग. इंस्टा आयडी शोधत नव्हतं मी फक्त एकाच व्यक्तीच्या मागं होतो. जाऊ द्या थँक्यू सो मच. त्या व्यक्तीला मनापासून आय लव्ह यू म्हणशील तर त्या व्यक्तीला मनापासून आय लव्ह यू म्हणलं असतं. नाही मी त्या व्यक्तीला सांगितलं सगळं. आणि जाऊ द्या लफडा झाला जरा कधी नाही ते कालच. हसदे चेहरे मतलब ही नहीं. उद्या मेहता NSS कॅम्प कसा वाटला? खूप छान होता. मी लास्ट घेऊन येते. छान होतं. काही चांगला नव्हता, चांगला चालला होता. चांगलं हिने होता. सगळं बिघडून टाकलं माझं नाही, camp. नाही, नाही, माझा कॅम्प सगळं बिघडून टाकला. अरे नाही लय भारी गेला हिच्यामुळे ते कॅम्प लय भारी गेला. असा कॅम्पच कधी नाही गेला. हा. तुला कॅम्प कसा वाटला? क्यों किसी को वफा के बदले वफा नहीं. थांबा. हा. मग दोघांना कसं कॅम्प वाटला? खूप छान. 7 दिवसाचा खूप छान एक्सपिरियन्स होता. पाण्याचं महत्त्व कळलं. मेन गोष्ट इथे पाणी खूप कमी आहे. काम करायची सवय पण लागली. हा. एक मिनिट. घरी काय एवढं काम करत नाही. घरी एवढं काम करत नव्हतो. हा. सो खूप छान छान वाटलं. वाटलं. काय वेगळं? इकडं खूप थंडी होती. हा आणि काय मिस करणार इथं? मिस थंडी तुम्हाला मिस करेल मी. तुम्हालाच मिस करू आम्ही सगळ्यांना. HMच्या पोरांना HM च्या मिस पोरांना, करायला अजून मी. BSc हॉटेल मॅनेजमेंटच्या सगळे येते पोरांना. काय नाही ब्रो, आम्ही सगळे सोबतच येत आहे का बाजूने? हा, आम्ही सगळे सोबतच आहे, काय विषय नाही. भेटू आपण कॉलेजमध्ये. आणि जर तुम्हाला जर इच्छा झाली पुढच्या ब्लॉगमध्ये बघायची तर सांगा, आम्ही करू काहीतरी विषय. चला मग त्यासाठी बाय. चांगलं वाटलं तुम्हाला भेटून. बाय. हा. मग हे आपल्या काय आपलं जयच्या आई आहे. हा, हे जयच्या आजी आहेत. मी आई. सॉरी म्हणजे ब्लॉगिंग मध्ये जरस हे होतं, म्हणजे जयच्या आई, जयच्या आजी आणि हा जयचा छोटा भाऊ. मग कसं वाटलं तुम्हाला इथं आल्यावर? छान वाटलं. सोय सगळ्यांची मुलांची छान होती. बस. मग आजी तुम्हाला कसं वाटलं? मला पण खूप छान आनंद वाटला मुलांना सगळ्या पाहून. मी 2 वेळा आले. हा हा, ठीक आहे. चला मग भावा. किती वेळ थांब. हा, मग भावा काय म्हणतो? मग कसं वाटलं इथे येऊन? भारी वाटलं. मग तू किती येते आता? तर यावर्षी 12वी. आता उद्यापासून 12वी प्रॅक्टिकल ते? एक्झाम सुरू. MCBC आपल्याच कॉलेजला आहे. हा वय. ये तो लेटेस्ट न्यूज है. अरे बाप रे, हे तर वेगळंच आहे. MCBC ला आपल्याच कॉलेज, आपल्याच हॉटेल लाईन मध्ये येतो. आयुष्यपत मग चांगलंच आहे. आर्यन भाऊचं चार्जर आपल्याला तरी तुमच्या ब्लॉगने आमचं चार्जर मिळेल अशी आम्ही आशा करतो. आणि करतो चार्जर OnePlus 12R चा आहे. तर ब्लॉग की वजह से चार्जर मिल हा म्हटलं कॅडबरी. कॅडबरी दे. नाही कॅडबरी घे त्याशिवाय जाऊ दे, त्याने मला खायला घातलं. ब्रो
OnePlus का चार्जर था ये मिल गया अभी मिल गए बहुत खुशी हो रही है पहिला ब्लॉगचे काय झालं आले तूफान किती जिद्द ना सोडली जे बघितली काय झाली पुरी. तुम्हाला कसं वाटलं NSS कॅम्प? खूप छान. हॉटेल मॅनेजमेंटची मुलं आम्हाला खूप आवडली, खूप जास्त आवडली. आणि इथलं काय मिस करणार तुम्ही जास्त? सगळंच म्हणजे काय एक्झाम्पली? आपलं रोजचं रुटीन, खाणं पिणं, तुमच्या हातून छान छान बनवलेलं खाणं, सगळ्यात जास्त तुमचा सगळ्यांचा स्वभाव खूप छान होता, खूप छान एकदम. ठीक आहे. चला मग बाय. बाय, सी यू. हे चल. चांगला होता ना तो वालपाट. जेव्हा बघ आपण जस्ट ब्लॉक करतो तर चार्जर हरवलाय, त्या टाइमला नेमकं त्या तिच्या हातामध्ये चार्जर भेटला यार. Legit. हा बेस्तो. तेरे को कुछ बोलना है का? I will miss you guys. We will miss you. तर इथंच आमचा 7 दिवसाचा सफर संपला. ओके बाय. मर्ज भी है देती, चैन भी है देती, दर्द भी. कसं वाटतं घरी जायचं? एकदम फुल खुश, फुल मज्जा. असं वाटतं आता मिस पण करणार तिथल्या डेजला, कारण पहिले वाटलं होतं की मज्जा नाही येईल, पण एंड ऑफ द डे येऊन गेली मज्जा आता. सो गाईज आताशी पोचलो आम्ही आमच्या कॉलेजला. सो गाईज आताशी आम्ही तर कॉलेजमध्ये आलो आहे. जस्ट आताशी माझ्यासोबत लेनिका बसते. आता लेनिकाचं विचारू की तिचा एक्सपिरियन्स कसा होता. खूप छान एक्सपिरियन्स होता. झोपायला भेटलं नाही, जेवण तर नुसतंच आहे. वेट लॉस झालं माझं, एकदम ड्रेन झालं, अख्खे ड्रेन झाले सगळे लोक. बट खूप छान होतं खरंच. एन्जॉय तर खूप केलं. आणि नील तर अख्खा काळा पडलाय. नील प्लीज बस. पण त्याने ते झाले सगळे लोक खूप छान होते. चालतंय. गाईज कचोरी खालो, वडापाव खालो, कचोरी. सो गाईज आता असे आम्ही 7 दिवस कंप्लीट करून इथं आलो बौद्धमध्ये, आमच्या कॉलेजमध्ये, सुरता कॉलेजमध्ये. आणि आता ब्लॉगचा एंड होणार आहे. तर आमचा मित्र काय ते बोलणार आहे तुम्हाला. भावांना मग अशी मी ब्लॉगमध्ये आलो होतो, थोडा भरोसा होतो, अजूनही भरोसा, पण थोडं जरा आवरलं आता, खूप बरं वाटतं. थँक्यू. भावाला लाईक, शेअर, सबस्क्राईब. ठोका बसला आवाज नाही येतो. एन्जॉय. तर इथंच व्हिडिओ थांबवतो. जय जय महाराष्ट्र. आणि व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. जे की तुम्ही करत नाही तरी पण करा. चला बाय. तांबडी चांबडी चमकते उन्हात